परंतु विरोधातली मंडळी इथं येत आहेत, विरोधातले काँग्रेसचे उमेदवार इथं आले आणि त्यांनी बरचसं टीका करण्याचं काम इथं केलं. त्यांनी सांगितलं की नाना काँग्रेसमध्ये होते, मग परत आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, मग ते नैतिकता वगैरे असे मोठमोठे शब्द त्यांनी इथं वापरले असं समजलं. मी 32 वर्ष जवळजवळ काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसचं निष्ठेनं काम केलं. प्रत्येक वेळेस मी निवडणुकीला मोरवडला येत होतो. अनिल भैयांनी आता सांगितलं की इथं मागच्या वेळेस आम्हाला खंत आहे की विधानसभेला लीड मिळालं नाही. भैया त्याचं कारण सुद्धा मी सुद्धा होतो, कारण मी या गावच्या मंडळीचे आमचे संबंध, ही मंडळी आमच्या कुटुंबावर आमच्यावर अतिशय प्रेम करणारी मोरवडची मंडळी आहे. मुंडे साहेबावरही प्रेम करणारी मंडळी आहे. परंतु मी येऊन विनंती केली की बाबा आपल्याला काँग्रेस पक्षाला इथं निवडून द्यायचं, जेणेकरून आपल्याला त्यांची मदत होईल. प्रत्येक वेळेस आम्ही एकदाही चूक कुठली केली नाही. काँग्रेस पक्षाचं काम करत असताना निष्ठेनंच केलं. आमच्या निष्ठेवर शंका घेण्याची कुणाची गरज नाही, कारण समोरचे उमेदवार तिकीट घ्यायच्या आदल्या दिवशीपर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते. लगेच आम्ही म्हणजे इकडं सरिता वहिनींना तिकीट मिळालं की लगेच त्या तिकडे गेल्या की लगेच उभा टाकल्या काँग्रेसमधून, आणि आम्हाला शिकवतात तुम्ही पक्ष बदलला. अहो पक्ष का बदलला? पक्ष बदलला उगीच नाही बदलला. 32 वर्ष पक्षात काम केलं, पक्षाचं काम केलं, निष्ठेनं केलं. कधीही आम्ही त्या पक्षाबरोबर कधी गद्दारी केली नाही. आणि का बदलला असेल? मग काय एवढं सोपं आहे का पक्ष बदलणं, दुसरीकडे जाणं असं? परंतु त्यांना काँग्रेसवाल्यांनाच इथल्या आमची अडचण होत होती. त्यांना वाटायला लागलं की ह्यांना कुठं मदत केली तर हे परत आणखी कुठं विधानसभेला उभा टाकतील, की कुठं परत आमदार होतील, की त्यांना दुसरा आमदार नकोच आहे. आणि त्यामुळं मला तिकीट ज्यावेळेस विधानसभेचं मी मागितलं, त्यावेळेस ह्यांना विचारून मागितलं होतं नेते मंडळींना. त्यांना वाटलं ह्याला काय कोण देणार आहे तिकीट? हे सामान्य शेतकरी कुटुंबातली माणसं. मग ह्यांना कोण विचारतंय काँग्रेसमध्ये वर? पण तिकीट मागितलं. तुम्ही 3 वेळेस मला जिल्हा परिषदेला निवडून दिलं होतं. पुन्हा शिक्षण चांगलं, ॲडव्होकेट झालो. मग वर माझा बायोडाटा गेल्यानंतर त्यांनी बघितलं किंवा हे तर शिकलेले आहेत, हे 3 वेळेस जिल्हा परिषदला निवडून आलेत. मग ह्यांना का नाही द्यायचं? पक्षश्रेष्ठीनं विचार केला आणि त्यांनाच 2-2 तिकीटं घरात कशासाठी द्यायची? म्हणून त्यांनी त्यावेळेस मला तिकीट दिलं. निवडणूक लागली, तुम्ही जनतेनं मला आशीर्वाद दिला आणि मी त्या आशीर्वादाच्या जोरावर विधानसभेमध्ये गेलो. आणि तुमची मान खाली जाईल असं एकही काम माझ्याकडून झालं नाही. कुठल्याही 5 पैशामध्ये मी मलिन त्या राजकीय क्षेत्रामध्ये झालो नाही. आतापर्यंत जवळजवळ 30-32 वर्ष झालं मी काम करतोय काँग्रेस ह्या राजकारणामध्ये. परंतु कुणीही माझ्याकडे असं एकही माणूस बोट दाखवू शकत नाही, एवढं पथ्य. कारण मी एक स्वतंत्र सैनिकाचा मुलगा आहे. तुम्ही आमच्या वडिलांना सगळे ओळखता. त्यांनी जे आमच्यावर संस्कार घालून दिले, त्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत काम करत आलो. आणि त्यामुळे कुठेही नाव ठेवण्यासारखं, तुमची मान खाली जावी असं काम आम्ही केलं नाही. परंतु ह्या काँग्रेसच्या मंडळीने आम्हाला प्रत्येक वेळेस अडवणुकीचं धोरण घेतलं. विधानसभेमध्ये गेल्यावर सुद्धा पक्षामध्ये जी वागणूक आम्हाला मिळायला पाहिजे होती, जी तुमच्या मताचा सन्मान व्हायला पाहिजे होता काँग्रेसच्या मंडळीकडून, तो होताना दिसला नाही. 2च उदाहरणं सांगतो तुम्हाला. मराठवाडा हे आपलं मराठा आंदोलन आपलं आरक्षणाचं सुरू झालं. माझा पाठिंबा मराठा आंदोलनात होता. मी सुद्धा आपलाच आहे. मराठा आंदोलनासाठी मी त्यांच्या सोबत म्हणजे आपल्या आंदोलकांसोबत होतो. आंदोलकांनी मोर्चा काढला. माझ्या म्हणजे प्रत्येक आमदाराच्या घरावर मोर्चा काढला त्यावेळेस. मग कुठल्याच आमदारानं त्यांना भेट दिली नाही त्यावेळेस. सगळ्यांनी मोर्चे पोलीस लावून अडवले. परंतु मी म्हणलं पोलिसांना त्यांना अडवायचं नाही, आमचेच लेकर आहेत, त्यांना घरापर्यंत येऊ द्या, त्यांचे म्हणणं आम्हाला मांडू द्या आणि सरकार दरबारी मी ते मांडतो. मग ते आले मोर्चेकरी. पण काही इथल्या मंडळीने त्याच्यामध्ये
काही गुंड घुसवले होते, काही राजकीय स्वार्थ त्यांचा होता, त्याच्यासाठी काही लोक घुसवले. त्यांचे अभिजित देशमुख म्हणून जवळचे नातेवाईक होते आणि त्यांनी एवढं माझ्या विरोधात तिथं भाषण केलं. मी म्हणलं चला आंदोलन आहे, करत असतात आंदोलनामध्ये, लोकशाहीमध्ये कोणी बोलत असतं, आपण ऐकायचं असतं. आणि मग ते झाल्यानंतर मी सर्वांना तिथं घरात बोलवून सगळ्या आंदोलकांना त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांना चहा वगैरे पाजवला. आणि तेवढ्यात मग त्यांनी सांगितलं की उद्या रेणापूर फाट्यावर आम्ही धरणे धरणार, आंदोलन करणार आहेत, तिथं रस्ता रोको, तुम्ही या आम्हाला पाठिंबा द्यायला. मी म्हणलं काय हरकत नाही, मी सुद्धा तुमच्यातलाच आहे, मी विरोधी पक्षात होतो, सरकारच्या विरोधात आपण सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला काय हरकत आहे. मी गेलो त्यांच्याकडे, बसलो तिथं. तर काही लोक त्यांनी घुसवले होते आणि माझ्या विरोधात घोषणा देणं सुरू केलं, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या काचा फोडायला गाडीच्या काही गुंड तिकडे पाठवले, माझ्या गाडीच्या काचा फोडल्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचाच हात होता. अशा प्रकारची वागणूक तिथं मला दिली गेली. पुन्हा एक मांजरा, आपली विधानसभेची मुदत संपत आली, बराच इतिहास आहे, पण काही दोनच गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यांनी मांजरा कारखान्यावर मला जीबीला बोलवलं. मग जीबीला बोलवल्यानंतर असा इतिहास आहे मांजरा परिवारातल्या कारखान्यांचा की कधीही गोंधळ होत नाही, कुणीही काही विरोध करत नाही. परंतु मी भाषणाला उठलो की म्हणजे एक सेकंदही झालं नाही की लगेच तिथून घोषणा सुरू झाल्या माझ्या विरोधात. मी म्हणलं हे काय प्रकार आहे वा. दिलीपरावजी होते तिथं. मग दिलीपरावजींनी जर हात बी केला असता तर कुणाची हिंमत होती का ते मांजरा कारखान्यावर काही घोषणा द्यायची आणि काय करायची, गोंधळ घालायची. मलाच म्हणले नाही 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 बसा बसा म्हणले, फार गोंधळ होईल. म्हणलं एवढं काय चुकलं बा माझं, कुणाचे तर 5 पैसे खाल्ले नाहीत मी आमदार असताना, किंवा कुणाचा फोन उचलला नाही असंही झालं नाही. रात्री 2 आणि 2:30 वाजता मी फोन उचलत होतो, कुणाचा अडी अडचणी असेल म्हणून मी मदत करण्यासाठी. पण हे प्री प्लॅन्ड, ठरवून केलं. आणि तिथं मला असं दाखवलं की तुम्हाला फार विरोध आहे लोकांचा, म्हणजे तिकीट मागू नये ह्यानी. पण मला त्यावेळेस लक्षात आलं नाही. मला वाटलं कोणतरी खरंच कार्यकर्ते काही नाराज असले तर काय असतील एखाद्या वेळेस. मग नंतर मी काम करत राहिलो, प्रत्येक वेळेस त्यांना मदत करत राहिलो. परंतु माग मग एके दिवशी काय झालं, मांजरा कारखान्यातला एक कर्मचारी लग्नाची पत्रिका घेऊन आला माझ्याकडे आणि सहज असं गप्पामध्ये त्यानं म्हणला, नाना मी पहिल्यांदाच भेटतोय तुम्हाला, तुम्ही माझ्या लग्नाला यायला पाहिजे, मला फार तुम्ही येणं म्हणजे चांगलं आनंद वाटेल मला. आणि त्यानं सांगितलं, नाना तुमचा जो मांजरा कारखान्यावर गोंधळ झाला, त्या सभेमध्ये जी गोंधळ घातला, ते म्हणले ठरवून केलं होतं आणि मांजरा कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना लावून दिलं होतं की ह्यांनी उठले की घोषणा द्या, ह्यांच्या विरोधात ह्यांना भाषण करू देऊ नका. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण. त्यांनी जर नुसता हात केला असता तर सगळे बसले असते, गपचिप बसले असते. पण हे ठरवून केल्यामुळं मग ते, हे अशा एवढ्या खालच्या पातळीला जाऊन जर राजकारण होत असेल तर मग त्यांच्यासोबत राहण्यात काय अर्थ आहे. अनिल भिसे आमचे सभापती होते, भारतीय जनता पार्टीचे सभापती होते, मी आमदार होतो. मग तिथं सभागृह बांधलं होतं पंचायत समितीला, आणि त्या पंचायत समितीच्या सभागृहाला आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव दिलं होतं. मला त्या उद्घाटनाला बोलवलं, मग मी तिथं उपस्थित राहिलो. आत्ताचे आमदार आदरणीय आपले रमेश अप्पा कराड, त्यांनाही बोलवलं होतं. त्यावेळेस मला लक्षात आलं की हा मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की एका चांगल्या माणसाला निवडून दिलं लोकांनी, त्याचा मला आनंद आहे आणि त्यामुळं मी त्यांचा सत्कार करतो, म्हणून त्यांनी माझा सत्कार तिथं केला. म्हणजे एकीकडे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन, मुखवटे वेगळे त्यांचे, त्या काँग्रेसच्या मंडळींचे, त्याच्यावर भरोसा ठेवू नका. हे फक्त स्वतःसाठी, फक्त सगळे बघा संस्थावर कोण आहेत ते. तिथं जिल्हा बँकेला धीरज देशमुख, आमदारकीला तिकिटाला धीरज देशमुख, अमित देशमुख तिकडं त्या विकास कारखान्यावर, दुसरे कारखाने त्याच्यावर पण हेच, आणि वैशालीताई आईसाहेब त्या विकास कारखान्यावर, दिलीपरावजी साहेब मांजरा कारखान्यावर. इथं उरला होता, तिथंही त्यांचा नातेवाईक तो अनंतराव देशमुख, त्याचा कारखान्याचा काही संबंध नाही, त्यानं कुठलंही योगदान या कारखान्यामध्ये दिलेलं नाही. किंवा आता बघितलं जीबीला आला असेल कुणी इथले सभासद, त्यांना ते भाषण म्हणजे लिहून दिलं होतं, ते सुद्धा वाचता येत नाही. कारखान्यातलं
म्हणजे ते वाचता तर येतच नाही, पण कारखान्यातलंही काही कळत नाही, अशा माणसाला चेअरमन करून ठेवलं. म्हणजे हे असं चाललंय. आणि ठेवलं तर ठेवलं, कारभार तरी चांगला करायला पाहिजे होता. मागचे 2 सीझन बघितले असतील तुम्ही, किती हाल झाले. 60 वेळेस 100 वेळेस जर स्टॉपेज येत असतील, तर कसा कारखाना वर येईल आपला? किती कर्ज करून ठेवलंय तुम्ही आज कारखान्यावर, जो की फायद्यात होता. 15-16 कोटीच्या ठेवी होत्या. त्या ठेवी तर संपलेल्याच आहेत. पण 250 ते पावणे 300 कोटीचं कर्ज आज त्या कारखान्यावर झालेलं आहे. तुम्हाला भाव आत्ता 3150 दिलाय. पण ते त्याच्यापेक्षा आपण 4000 पर्यंत जरी दिला असता, तरी आपल्याला तो मिळाला असता. पण ह्यांच्या कारभारामुळे हे होतंय. पण मला म्हणजे मी आत्तापर्यंत म्हणजे आत्ताही मी त्या कारखान्याला आपलं म्हणजे मंदिर मानतो, आपल्या शेतकऱ्याचं मंदिर. कारण मी तो कारखाना विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या या भागासाठी त्यांचा सत्कार घेतला आणि तिथं मी मागून घेतला होता. त्यांनी तिथंच डिक्लेअर केला, की हा कारखाना दिला. तो कारखानाही चांगला उभा झाला. यशवंतराव पाटला ठीक आहे, मला नाही चेअरमन केलं, यशवंतराव पाटलांना केलं. त्यांनी चांगलं काम केलं. त्यांनी उभा केला कारखाना आणि एक उत्कृष्ट कारखाना महाराष्ट्रामध्ये नावलौकिक या कारखान्यात व्हावा असा कारखाना उभा झाला. परंतु नंतर जे एक्सपान्शन झालं, त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्यात. त्याच्या आणि त्याच्यामुळं हे स्टॉपेजेस वगैरे आले. आपल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना आहे. आपले शेअर्स आहेत. ह्या कारखान्याला धक्का लागू नये असं आम्हाला वाटतंय. आणि हे आम्हाला म्हणजे बघावं वाटलं नाही. म्हणून मला म्हणजे ह्या तर गोष्टी घडल्याच माझ्याबरोबर. पण हे इथं सुद्धा काही चुकीच्या गोष्टी घडतायत. म्हणून मला वाटलं, की आता ह्यांच्यासोबत राहायचं नाही. आपण जर त्यांनी नीट चालवला, तर त्यांना साथ देऊ. नसता त्यांच्या विरोधात उभं राहू, संघर्ष करू आणि हा कारखाना वाचवू. यासाठी सुद्धा एक ही भूमिका घेतलेली आहे. काही लोकं टीका करतायत. आज त्या विरोधी उमेदवारांनी टीका केली माझ्यावर, की म्हणे नैतिकता हे काय स्वीकारून तो कारखान्याचा हे आपलं त्या डायरेक्टर पदाचा राजीनामा द्यावा. अहो, आम्ही 32 वर्ष झालं, जवळ-जवळ 25 वर्ष झालं ती कारखाना फाउंडर म्हणून मी तिथं प्रत्येक वेळेस तिथं संचालक म्हणून मला लोकांनी पाठवलेलं आहे. कारखाना काय कुणाच्या घरचा नाही, सगळ्या शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. तिथं आम्ही संचालक आहोत. मी मागून घेतलेला आहे. आणि विलासराव देशमुख साहेबांनी त्यांचा उद्देश चांगला होता, हा कारखाना देण्याचा. आणि मला ह्या भागासाठी एक ते कारखाना उभा करायचा होता. म्हणून आम्ही तिथं आमचं पूर्ण योगदान आहे. आयुष्य गेलंय तिथं. आणि तुम्ही सांगताय, की तुम्ही तुमचं एखादं युनिट उभा करून टाकवा. अरे हे आमचंच युनिट आहे. रेणापूरसाठीच उभा केलेलं होतं आणि आहे. आम्हीच केलेलं आहे. आणि तुम्ही सांगताय, की तुम्ही एखादं युनिट उभा करून दाखवा आणि तुमची नैतिकता म्हणे तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. अहो तुम्ही नाही दिलं. ते तर उमेदवार तिथला सभासद सुद्धा नाही